बघा इथं आता आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे कॉस ए इक्वल्स टू -3/5 अँड साइन बी इक्वल्स टू 20/29. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला दोन त्यांनी ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेले आणि पुढं काय सांगितलं आहे व्हेअर ए अँड बी आर द अँगल इन थर्ड अँड सेकंड क्वाड्रंट. आता बघा जो आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण जर क्वाड्रंट सिस्टम जर बघितली क्वाड्रंट सिस्टममध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की ए जो अँगल आहे तो कुठे येणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. कुठे येणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. मी तुमच्यासाठी इथं ड्रॉ करतो. मग थर्ड क्वाड्रंट म्हणजे तो जो ए अँगल आहे तो इथं येणार आहे. ठीक आहे. ए कुठे येणार आहे या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. आणि बी जो अँगल आहे बी कुठे येणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. बी कुठे येणार आहे या सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग बघा मी इथं लिहितो हा ए अँगल आहे. या अँगल कुठे येणार आहे थर्ड क्वाड्रंट आणि बी अँगल जो आहे तो कुठे येणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये रिस्पेक्टिव्हली. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टॅन ए प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टॅन ए प्लस बी. मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे सगळ्यात पहिले बघा आता टॅन ए प्लस बी फाइंड आउट करायचं बरोबर. मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन काय 1 प्लस टॅन ए टॅन बी हा काय फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला तर टॅन ए प्लस बीचं एक्सपान्शन आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 - टॅन ए इंटू टॅन बी. मग आता आपल्याला काय आहे की टॅन एला आपण असं लिहू शकतो का साइन ए अपॉन कॉस ए प्लस साइन बी अपॉन कॉस बी. ठीक आहे. आणि अपॉन आता आपण काय केलं हा जो साइन ए होता त्याच्या जागेवर टॅन ए होता त्याच्या जागेवर साइन ए अपॉन कॉस बी लिहिलं. साइन ए अपॉन कॉस ए प्लस टॅन बीच्या जागेवरती साइन बी अपॉन कॉस बी आणि इथं पुन्हा 1 - आता टॅन एच्या जागेवरती लिहायचं आहे साइन ए अपॉन कॉस ए इंटू साइन बी अपॉन कॉस बी. ठीक आहे. कॉस बी हे लिहिलं आहे. पण आपल्याकडे काय आहे की कॉस ए आणि कॉस बी आहे नंतर साइन ए नाही आणि इथं साइन बी आहे कॉस ए नाही. मग आपल्याला ती फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. मग ते कशी फाइंड आउट करायची बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे कॉस ए. मग बघा कॉस ए जो अँगल तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. मग तो काय दिलेला आहे -3/5 दिलेला आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता साइन ए फाइंड आउट करायचं आहे. मग साइन ए जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा. मग इथं ए एस टी आणि सी इथं ऑल पॉझिटिव्ह साइन पॉझिटिव्ह टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह. मग इथं जर बघितलं तर कॉस निगेटिव्ह आहे मग साइन पण काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे हा रेशो पण काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. मग बघा आता ती फाइंड आउट करायसाठी तुम्हाला एक फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे. कोणती आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू काय 1 आहे बरोबर. ही काय आयडेंटिटी ए म्हणजे अँगल आहे. म्हणजे आता ए अँगल आहे. आता आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं साइन स्क्वेअर ए. मग आता साइन ए फाइंड आउट करायचं याला इकडे न्यावं लागेल. मग काय करायचं इथं बघा मग इथं काय करायचं मग बघा आता हा साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू काय येणार आहे 1 - कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. कॉस स्क्वेअर ए. मग याला आता काय आहे की इकडं पण स्क्वेअर आहे इकडं पण स्क्वेअर आहे अंडर रूट घेऊन टाका स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग दोन्ही बाजून जर स्क्वेअर रूट घेतलं तिथं काय येणार साइन ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 - कॉस ए इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे. कॉस स्क्वेअर ए ठीक आहे. म्हणजे काय आलं साइन ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 - कॉस स्क्वेअर ए. मग आता कॉस
ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे -3/5. मग ती पुट करा त्याच्या जागेवरती. त्याच्या जागेवरती जर पुट केली आपण तर बघा पुट केल्यानंतर काय येणार आहे, मग इथे येईल साइन ए इक्वल्स टू काय येणार √1 मायनस, आता कॉस स्क्वेअर घ्यायचा आहे. मग पहिले कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे इथं 3/5, हे मायनस आहे ठीक आहे, आणि इथं येणार आहे स्क्वेअर. मग आता बघा √1 मायनस, आता मायनस साईन काय आहे की ते दोघांना पण आहे, म्हणजे हा फ्रॅक्शनचं मायनस साईन आहे ठीक आहे, फ्रॅक्शनला काय आहे मायनस साईन आहे. मग आता मायनस काय आहे की कुठला पण सपोज बघा आता -x² जर केला आपण तो काय येणार आहे +x² येणार आहे, काय येणार आहे +x², किंवा मायनस म्हणजे याचा अर्थ काय की -x × -x, मग -x × -x काय होतं x² होतं, म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जातं. तसंच इथं हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार, आणि त्याचा जो स्क्वेअर आहे ते किती येणार 9/25 येणार, किती येणार 9/25. मग बघा इथं आता हे इकडं मल्टिप्लाय होईल, म्हणजे मध्ये काय येणार आहे 25 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं 9/25. मग बघा इथं साइन ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, साइन ए इक्वल्स टू √, आता 25 मधून 9 गेले 16/25 ठीक आहे. मग इथं बघा एक मिनिट, इथं ये लिहायचं राहिलं, मग बघा आता इथं साइन ए इक्वल्स टू √16/25. मग बघा इथं काय आहे साइन ए, अंडररूटच्या बाहेर घ्यायचे, कुठे घ्यायचे अंडररूटच्या बाहेर. मग अंडररूटच्या बाहेर जर घेतलं तर मग बघा 16चं स्क्वेअर रूट काय आहे 4 आहे अपॉन, इथं 25चं स्क्वेअर रूट काय आहे 5 आहे. आता मी इथं प्लस मायनस साईन घेतलंय, आता स्क्वेअर रूटच्या बाहेर घेताना आपण प्लस मायनस घेतलं, पण आता याच्यातलं कुठलं साईन सिलेक्ट होणार. मग बघायचं हा जो ए कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर आपल्याला ए सांगितलंय थर्ड क्वाड्रंटमध्ये. कुठं सांगितलंय इथं वाटलं तर वरती लिहा ए इज इन थर्ड क्वाड्रंट, ए इज इन थर्ड क्वाड्रंट ठीक आहे. ए कुठं आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर काय होणार, म्हणजे आपल्याला इथं साईनचा रेशो पण निगेटिव्ह भेटणार आहे, म्हणजे आपला जो साइन ए जो आहे तो काय येणार निगेटिव्ह येणार, म्हणजे तो येणार आहे -4/5 येणार, काय येणार -4/5. मग बघा आता -4/5 आला रेशो, हा काय आला -4/5. ठीक आहे. मग साइन ए भेटला आपल्याला, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, साइन बी आपल्याकडे आहे, आपल्याला कॉस बी फाइंड आउट करायचं आहे बरोबर. मग आता कॉस कुठल्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये ठीक आहे. मग मी आता काय करतो याची स्लाइडची कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती ठीक आहे. मग बघा मी आता इथं कॉपी करून घेतलं, दुसरी स्लाइड कॉपी झाली. ठीक आहे, याला कॉपी करायचं आहे. ठीक आहे, कॉपी झाला बघा. आता याच्यामधलं हे वरचं मिटवतो. सगळंच मिटलं ठीक आहे, पुसून घेऊ तुम्ही. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता कॉस बी फाइंड आउट करायचं बरोबर. आता कॉस बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल, आता आपल्याला कॉस कुठल्या नाही का म्हणजे बी जो आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये सांगितलं ते बघायला लागेल. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा कुठं सांगितलं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये ठीक आहे. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह राहतं ते बघावं लागेल. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह राहतं,
फक्त तिथं साईन पॉझिटिव्ह राहतो बरोबर. मग तिथं साईनचा रेशो बरोबर त्यांनी 20/29 दिलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं लिहितो मी, वरचं डिलीट करतो. ठीक आहे, ही पण डिलीट करून टाकू, याची काही गरज नाही. मग बघा इथं काय आहे की बी जो अँगल आहे, मग इथं लिहा वरती स्टार्टिंगला बी इज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, बी इज एन अँगल which is in सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये त्याचा रेशो काय दिलेला आहे गिवन, साइन बी इक्वल्स टू, साइन बी काय दिलेलं आहे आपल्याला मागच्या पेजवरती बघा, साइन बी दिलेला आहे 20/29. ठीक आहे, मग तो दिलेला आहे 20/29. आता आपल्याला काय काढायचं, कॉस बी काढायचं. ठीक आहे, कॉस बी. मग आता बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह राहतो, मग कॉस काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. काय येणार आहे, निगेटिव्ह. का, कारण की ऑल पॉझिटिव्ह साईन पॉझिटिव्ह, ASTC या रूलनुसार इथं फक्त साईनच पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, म्हणजे आपला हा जो रेशो येणार आहे तो निगेटिव्ह येणार आहे. काय येणार आहे, निगेटिव्ह. मग बघा आता आपल्याकडे आयडेंटिटी काय आहे, साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी ठीक आहे, इक्वल्स टू काय येणार आहे 1. काय येणार आहे 1. मग आपल्याकडे कोणतं आहे, साईन आहे. आपल्याला कॉस स्क्वेअर बी म्हणजे कॉस बी काढायचं आहे. मग बघा इथं कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 मायनस साईन स्क्वेअर बी. ठीक आहे, म्हणजे साईन स्क्वेअर बी. मग बघा आता इथं काय आहे की अंडर रूट घ्यावं लागणार, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे इकडे काय होणार, कॉस स्क्वेअरचा कॉस बी राहणार फक्त. आणि इकडे काय आहे की अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर बी. ठीक आहे, मग आता इथं व्हॅल्यू पुट करा, साईन स्क्वेअर म्हणजे साईन बीची व्हॅल्यू पुट करा. म्हणजे इथं काय येणार आहे 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 20/29चा स्क्वेअर. मग 20चा स्क्वेअर किती येणार, 1 मायनस 20चा स्क्वेअर येणार आहे 400, आणि 29चा स्क्वेअर करावं लागेल. ठीक आहे, मग 29चा स्क्वेअर करा, मग 29 गुणिले 29 स्क्वेअर, तो येतो 841. किती येतो, 841. ठीक आहे, मग आता इथं अंडर रूटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 841 मायनस 400 अपॉन 841. मग बघा 841 मधून 400 मायनस करा. 400 जर मायनस केले तर ते येईल 441. किती येणार आहे 441. ठीक आहे, 441 आपण 841 आणि ते अंडर रूटमध्ये. ठीक आहे, मग आता जर आपण त्याला अंडर रूटच्या बाहेर घेतलं कशाला तर काय येणार, मग बघा 441 हा 21चा वर्ग आहे आणि 841 हा 29चा वर्ग आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की कॉस बीटा इक्वल्स टू प्लस मायनस 21/29. ठीक आहे, आता याच्यामधलं कुठलं साईन सिलेक्ट होणार, तर हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग इथं लिहायचं बघा आता, मग वाटलं तर मी इथं एक लाईन मारतो. ठीक आहे, मग इथं लिहायचं कॉस थिटा इक्वल्स कॉस बी इक्वल्स टू कॉस बी इक्वल्स टू मायनस 21/29. का बरं ते आलं, तर कारण की तिथं काय आहे की ते थर्ड क्वाड्रंटमध्ये. काय आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, हे थोडं छोटं करतो. हा जो बीटा आहे हा कुठे आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, मग इथं लिहायचं बी इज, वर लिहायची गरज नाही कारण की वर पण लिहिलंय बी इज इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं कॉस बीटा काय आला आपला 21 -21/29.
29 आला. ठीक आहे. मग आता जर तुम्ही बघितलं इथं पाठीमागं तर आपलं काय आहे की इथपर्यंत आलं होतं. ठीक आहे. मग आता मी हे कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती आणि आपल्याला हे सॉल्व करायचं पुढं. आता याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचे कशाच्या, साइन ए आणि कॉस बीच्या व्हॅल्यू. ठीक आहे. मग कंट्रोल सी, मग बघा मी इथं पेस्ट करतो. ठीक आहे. मग इथपर्यंत आपलं आलेलं. ह्याच्यामध्ये काय करायचं आता, व्हॅल्यू पुट करायचे. ठीक आहे. ह्याच्यात व्हॅल्यू पुट करू आपण. सगळ्यात पहिले बघा आता आपल्याकडं जो साइन ए आपल्याला गिवन होता. साइन ए किती आला आपला, बघा साइन ए कुठे आहे, बघा इथं आपलं काय कॉस बी आहे आणि साइन बी आहे. ठीक आहे. आणि इथं कॉस ए होता -3/5 आणि साइन ए जो होता -4/5. ठीक आहे. मग साइन ए -4/5 हा काय -4/5 आणि कॉस ए जो आहे तो काय आपल्याला गिवन होता -3/5. त्याच्यानंतर ना आपला साइन बी किती दिलेला आपल्याला 29 बघून घ्या एकदा. ठीक आहे. तो दिलेला होता 20/21. किती दिलेला होता, 20/29 आणि 20/29 आणि जो कॉस बी होता तो आपण फाइंड आउट केला होता. तर तो किती आला होता बघा आपला, तो आलेला होता -21/29. ठीक आहे. तो किती आला मग इथं लिहा कॉस बी इक्वल्स टू -21/29. ठीक आहे. मग आपल्याकडे या सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहे. आता या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या, त्यांच्या जागेवरती पुट करायचे. मग बघा आता इथं काय आहे की साइन ए किती आहे आपल्याकडं, -4/5 अपॉन कॉस ए किती आहे -3/5. ठीक आहे. प्लस नंतर ना इथं बघा आता साइन बी किती आहे 20/29 अपॉन कॉस बी किती आहे -21/29. आता होल डिवाइड बाय किती आहे 1 मायनस साइन ए किती आहे -4/5 अपॉन ठीक आहे अपॉन किती कॉस ए किती आपला -3/5. ठीक आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट. मग आता दुसरा ब्रॅकेट इंटू साइन बी किती आहे 20/29 अपॉन 21 अपॉन किती 29. ठीक आहे. आणि याला मायनस साइन, हा ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा 5 काय होणार, कट होणार. ठीक आहे. मग बघा इथं हा 5 कट होणार, हा 29 कट होणार, हा 5 कट होणार, हा 5 कट होणार. ठीक आहे. मग आता रिमेनिंग काय राहिलं तर बघा इक्वल्स टू, मग इथली तुम्ही tan a प्लस बी इक्वल्स टू, मग बघा इक्वल्स टू काय आलं, एक मिनिट याला कलर चेंज करू आपण, tan a प्लस बी. मग tan a प्लस बी काय येणार बघा, मग इथं काय राहिलं -4/-3. मग बघा आता हा मायनस पण काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे. हे मायनस साईन पण काय होणार, प्लस होणार. म्हणजे इथं काय राहिलं, फक्त 4/3 राहिलं. फक्त किती राहिलं 4/3. ठीक आहे. म्हणजे इथं वरती राहिलं 4/3. त्याच्यानंतर ना बघा इथं 20 आहे आणि आपण 21 आहे, इथं प्लस साईन आहे आणि इथं मायनस साईन आहे, म्हणून हे काय येणार -20/21. ठीक आहे. अपॉन डिनॉमिनेटरला 1 मायनस, आता इथं बघा हे मायनस काय झालं, कट झालं, पण हे मायनस म्हणजे हा ओव्हरऑल रेशो काय येणार आहे मायनस. म्हणजे इथं बघा इथं राहील 4/3. त्याच्यानंतर न इंटू मायनस काय येणार इथं 20/21. ठीक आहे. याला ब्रॅकेटमध्ये ठेवू. मग आता बघा इथं डिनॉमिनेटर सेम करावं लागेल.
मग इथं 3 आहे, इथं 21 आहे. मग इथं 21 करायला काय करावं लागेल, 7 त्रिक 21 म्हणजे 7नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 7 चौक काय होतं 28 मायनस 20 अपॉन, आता 3ला जर 7नी मल्टिप्लाय केलं तर 21 होतं, म्हणजे डिनॉमिनेटर काय आला 21 अपॉन, बघा इथं आता काय की 1, आता हे 1 मायनस, आता हे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस होणार, आणि इथं यांचं मल्टिप्लिकेशन होणार 4 गुणिले 20 80 अपॉन 21 गुणिले 3. मग बघा 3 1 3 आणि 3 2 6 63 आलं. ठीक आहे. मग बघा इथं 28 मायनस 20 जर केलं तर 8 अपॉन 21 येतं. काय येतं 8 अपॉन 21, आणि डिनॉमिनेटरला बघा हा 63 इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. मग 63 प्लस इथं काय येणार आहे 80 अपॉन 63. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल आता 80 प्लस 63 ते येणार आहे 143. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 8 अपॉन 21 इंटू, बघा आता हा डिनॉमिनेटर वरती जाणार म्हणजे हा इथं 63 होणार, आणि इथं 63 प्लस 143 म्हणजे 63 प्लस 80 येणार आहे 143. ठीक आहे. मग आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं कॅल्क्युलेटरमध्ये. 80 इंटू 63, ठीक आहे, डिवाइड बाय 21 इंटू 143. तर ते येणार आहे बघा 24 अपॉन 143. किती येणार आहे 24 अपॉन 143. मग बघा आपल्याला जो tan a प्लस बी फाइंड आउट करायचा होता तो किती आला, tan a प्लस बी तो किती आला 24 अपॉन 143. ठीक आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. इथं वाटलं तर मध्ये एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे. मग बघा आपलं फायनल आन्सर आलं. हे थोडंसं वरती घेतो. ठीक आहे. मग बघा आपलं आन्सर काय आलं 24 अपॉन 143. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय केलं बघा, लक्ष द्या. आता सुरुवातीपासून एकदा ओव्हरऑल सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय केलं, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं tan a प्लस बी. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला आहे tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग आपण टॅनला बघा, टॅन म्हणजे काय राहतं ॲक्च्युली, tan a म्हणजेच काय, tan a म्हणजेच साइन a अपॉन कॉस a, साइन a अपॉन कॉस a. ठीक आहे. मग आपण काय केलं, त्याच्या जागेवरती साइन a अपॉन कॉस a पुट केलं, म्हणजेच सपोज एच्या जागेवरती थिटा जर दिला असेल म्हणजे एकदाच लिहायची गरज. ठीक आहे. पण टॅन थिटा हे काय येतं, टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे. ठीक आहे. म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ते आपण इथं पुट केले थिटा थिटा. ठीक आहे. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅन एच्या जागेवरती आपण साइन ए अपॉन कॉस ए पुट केलं, टॅन बीच्या जागेवरती साइन बी अपॉन कॉस बी पुट केलं. मग 1 मायनस टॅन एच्या जागेवरती पुन्हा साइन ए कॉस ए इंटू टॅन बी कॉस बी. ठीक आहे. मग आता बघा तिथं आपल्याला स्टार्टिंगला दिलं होतं ए इज इन थर्ड क्वाड्रंट आणि बी इज इन सेकंड क्वाड्रंट. मग आता ए थर्ड क्वाड्रंटमध्ये मग कॉस ए किती दिलेला आहे -3/5. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये तुम्हाला माहिती फक्त टॅनच पॉझिटिव्ह राहतं, बाकी सगळे निगेटिव्ह राहतात. म्हणजे टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह राहतो, बाकी त्याच्या करस्पॉन्डिंग सगळे निगेटिव्ह राहतात. म्हणून आपण इथं काय केलं, आता साइन ए फाइंड आउट करायचं. मग साइन एचा रेशो काय ऑब्विसली निगेटिव्ह येणार आहे. का, कारण तो थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे. ठीक आहे. मग इथं आयडेंटिटी आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. मग साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. म्हणजे हा जो कॉस स्क्वेअर ए इकडे प्लस होता, इकडे आले मायनस केला. ठीक आहे. मग आता आपण इथं स्क्वेअर रूट घेतलं. मग साइन स्क्वेअर ए तर स्क्वेअर रूट येणार आहे साइन ए
अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, हे अंडर रूटमध्ये घेतल्यानंतर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, ठीक आहे. मग साईन ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, आता आपल्याकडं कॉस एची व्हॅल्यू आहे -3/5, मग 1 मायनस ब्रॅकेटमध्ये -3/5चा स्क्वेअर. आता मायनस टर्मचा स्क्वेअर केलं तो प्लस येणार आहे, ही मायनस साईन तसंच राहणार, नाही तर काही जण इथं मायनस मायनस प्लस करशन, पण इथं काय स्क्वेअर आहे. मग बघा -2 × -2 केलं ते 4 येतं. तसंच -3/5 × -3/5 हे काय होणार आहे 9/25 येणार आहे, ठीक आहे. मग इथं बघा मला 9/25, ठीक आहे. मग 9/25, मग अंडर रूटमध्ये आपण इथं काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, 25 × 1 25, आणि याच्या खाली डिनॉमिनेटरला 1 आहे, म्हणजे 1 × 9 9 येणार अपॉन 25, ठीक आहे. म्हणजे साईन ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 16/25. मग अंडर रूटचे जर बाहेर घेतलं तर +-4/5 येणार आहे. मग या प्लस मायनसमधलं कुठलं चिन्ह सिलेक्ट होणार, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह राहतं, म्हणून आपण निगेटिव्ह साईन सिलेक्ट केलं, ठीक आहे. मग साईन ए इक्वल्स टू -4/5 आलं. त्याच्यानंतर आता बी इज ॲन अँगल विच इज इन थर्ड क्वाड्रंट, ठीक आहे, विच इज इन सेकंड क्वाड्रंट, सॉरी. मग आता बी सेकंड क्वाड्रंटमध्ये, मग साईन बी किती दिलेला आहे 20/29, बरोबर पॉझिटिव्ह दिलेला आहे, ठीक आहे. आणि आपल्याला कॉस बी फाइंड आउट करायचं. मग कॉस आता सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा कॉस कसा राहतो, निगेटिव्ह राहतो. मग निगेटिव्ह असल्यामुळं काय केलं आपण इथं, मग पुन्हा आयडेंटिटी यूज केलं, साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1. मग कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 मायनस साईन स्क्वेअर बी, ठीक आहे. मग याचं काय केलं स्क्वेअर रूट घेतलं इकडे आलं कॉस बी अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर बी, ठीक आहे. मग आता इथं परत आपण साईनची व्हॅल्यू पुट केली, मग 20/29 आणि त्याचा स्क्वेअर केला म्हणजे साईन स्क्वेअर बी आलं, ठीक आहे. मग अंडर रूट ऑफ 1 मायनस 400/4841, म्हणजे याचा स्क्वेअर केला आपण. परत इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 841 मायनस 400/841, मग अंडर रूट ऑफ 441/841. मग याचं जर अंडर रूट घेतलं तर हा जो आहे तो काय आहे 21चा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही, 441. मग त्याच्यामुळे आपण काय केलं इथं प्लस मायनस स्क्वेअर रूट घेतल्यानंतर +-21/29. मग आता ह्या प्लस मायनसमधलं कुठलं साईन सिलेक्ट करायचं, तर हा सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस बी जो आहे निगेटिव्ह राहतो, म्हणून आपण निगेटिव्ह साईन सिलेक्ट केलं. कॉस बी इक्वल्स टू -21/29, आणि बी इज इन सेकंड क्वाड्रंट म्हणून तिथं कोणतं साईन आलं, निगेटिव्ह साईन आलं, ठीक आहे. मग आता बघा आपल्याला गिवन काय होतं, तर साईन कॉस ए -3/5 गिवन होता, आपण त्याच्यावरून साईन ए -4/5 फाइंड आउट केला. मग साईन बी काय आहे 20/29 आहे, आणि कॉस बी काय आलं -21/29. या 4 व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. मग आपण स्टार्टिंगला जो फॉर्म्युला स्टार्ट केला होता tan a + b इक्वल्स टू tan a + tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग त्याच्यामध्ये आपण tan a च्या जागेवरती sin a अपॉन cos a प्लस साईन बी अपॉन कॉस बी लिहिलं होतं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट केल्या. मग इथं -4/5 डिवाइड बाय -3/5, मायनस मायनस प्लस झालं म्हणजे कॅन्सल झालं. 4/5 आणि 3/5 दोघांचा डिनॉमिनेटर सेम म्हणून तो पण कट झाला. प्लस 20/29 अपॉन -21/29, इथं मायनस साईन आहे, ठीक आहे, तसंच राहील सेम तसंच. मग हे आपण इथं लिहिलं, मग डिनॉमिनेटर सगळीकडे कट होऊन गेला, ठीक आहे. आणि फक्त ज्या व्हॅल्यू राहिले ते आपण इथे लिहिले 4/3. आता हे मायनस मायनस प्लस झालं, ठीक आहे, म्हणजे ते मायनस साईन कट होऊन गेलं. आणि इथं काय आहे मायनस साईन याला होतं आणि हे मायनस प्लस मायनस झालं, ठीक आहे. आपण 1 मायनस ब्रॅकेटमध्ये इथं काय राहिलं 4/3, कारण की हे मायनस मायनस जे ते पण काय झालं कॅन्सल झालं, ठीक आहे, हे दोघं पण कॅन्सल झाले. आणि इंटू आता इथं मायनस साईन आहे म्हणून याला मायनस आलं आणि 20/21 राहिलं. मग इथं मल्टिप्लिकेशन साईन आहे, कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशनमध्ये आता ही मध्ये मायनस टर्म होणार, ही काय आहे मायनस टर्म होणार, बाहेरच्या साईडला इथं काय होईल प्लस होईल, काय होईल प्लस. मग हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस झालं, म्हणून 1 + 80/63. मग 8/21/63 प्लस 80/63. मग 8/21 इंटू 63/143. मग tan a + b किती आलं 24/143, ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. असं जर प्रॉब्लेम आला पेपरमध्ये तर मे बी तो 4 मार्काला येऊ शकतो किंवा 6 मार्काला येऊ शकतो, ठीक आहे. तर तुम्हाला असा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे.